राजेंद्र राऊतांचा 5 दिवसांपासून मुंबईत मुक्काम. मुख्यमंत्र्यांसह 3 बड्या नेत्यांची घेतली भेट. बार्शीत फिक्स आमदारकीचे मेसेज व्हायरल. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. सोलापुरातून माजी आमदार प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, राजन पाटील, राम सातपुते, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, प्रांतिक सदस्य शहाजी पवार यांची नावं चर्चेत आहेत. इच्छुकांकडून पक्षांच्या हायकमांडकडे फिल्डिंग लावली जाते. बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत हे मुंबईत तळ ठोकून आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतल्याची माहिती आहे. मुंबईत घडामोडी असताना बार्शीतही राजेंद्र राऊत यांची आमदारकी फिक्स असे मेसेज फिरत आहेत. त्यामुळे विधान परिषदेसाठी जोरदार मोर्चेबांधणी होताना दिसत आहे. माजी आमदार राजेंद्र राऊत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. विधानसभा निवडणुकीत जागा वाटपात बार्शीची जागा शिवसेनेकडे होती. त्यामुळे निवडणुकीच्या काळात राऊत यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर लगेच भाजपची सर्वाधिक सदस्य नोंदणी करत आपण भाजपात असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं होतं. विधान परिषदेच्या निवडणुकीत पराजय झाल्यानंतर राऊत हे जोमानं कामाला लागले होते. त्यानंतर बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती, बार्शी नगरपालिका त्यांनी जिंकली होती. तसेच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व जागांवर वर्चस्व प्रस्थापित केल्यानं राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि इतर भाजप वरिष्ठ नेत्यांच्या मुंबईत गाठीभेटी घेतल्यात. राजेंद्र राऊत सध्या मुंबईत तळ ठोकून आहेत. त्यामुळे त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळणार का, याबाबत सोलापूर जिल्ह्यात प्रचंड उत्सुकता आहे. राजेंद्र राऊत सध्या मुंबईत उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसून येत आहेत. दुसरीकडे बार्शीत राजेंद्र राऊत यांच्या फिक्स आमदारकीचे मेसेज समर्थकांच्या सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत. राजेंद्र राऊत यांची आमदारकी फिक्स, माजी नवे आजी आमदार असे मेसेज राऊत यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. यामुळे राऊतांना आमदारकीची लॉटरी लागणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.